हर हर महादेव, हर हर महादेव। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। कणकवली नगरपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजताच कणकवलीत राजकीय समीकरणांना वेग आला असून भाजप विरोधात उभी राहिलेल्या शहर विकास आघाडीने आता प्रचाराला गती दिली आहे। प्रभाग क्रमांक 17 मधील नगरसेवक पदाचे उमेदवार सुशांत नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज कणकनगर येथील महापुरुष मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला। नारळ वाढवून विधिवत सुरू झालेल्या या प्रचार मोहिमेत कार्यकर्त्यांसह नागरिकांचा उत्साही पाहायला मिळाला। यानंतर घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत प्रचार करण्यात आला। नागरिकांचाही या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद। क्रमांक 17 प्रभागाचे उमेदवार तरुण तरफदार सुशांत नाईक हे विजयी आजच मी आपल्याला सांगतो मोठ्या मताधिक्यानं या मतदारसंघातनं या प्रभागातनं या ठिकाणी निवडून येतील आणि इथल्या जनतेचा तितकाच प्रतिसाद पाठिंबा हा उत्स्फूर्त असा सुशांतजी नाईक यांना आहे। खरं तर सुशांत नाईक हे श्रीधर नाईकांचा एक वारसदार आहेत आणि श्रीधर नाईकांची जशी समाजसेवेची आवड होती त्याच पद्धतीची आवड ही सुशांत नाईकांची आहे। ज्यावेळी त्यांना अनेक पदं अनेक जबाबदाऱ्या या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये ज्यावेळी मिळाल्या त्या पदाला न्याय देण्याचं काम सुशांत नाईकांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून भरभरून लोक त्यांना आशीर्वाद देत आहेत। उत्स्फूर्त असा पाठिंबा हा त्यांना त्या ठिकाणी आहे। आज संपूर्ण शहरामध्ये फिरत असताना ज्या पद्धतीनं शहर विकास आघाडीचं एक वातावरण या शहरामध्ये निर्माण झालेलं आहे, असत्याविरुद्ध सत्याचा विजय आहे आणि भ्रष्टाचार मुक्त कणकवली करण्याचा विडा हा इथल्या जनतेनं त्या ठिकाणी उचललेला आहे आणि परिवर्तनाला साथ त्या निमित्तानं या शहरातली जनता त्या ठिकाणी घालणार आहे। खरं तर जो कारभार ज्या कारभाराला जनता कंटाळलेली आहे, त्रस्त झालेली आहे, त्या कारभाराच्या विरोधामध्ये जनतेचा हा कौल या निमित्तानं असणार आहे आणि म्हणून आज शहरामध्ये फिरत असताना संपूर्ण प्रत्येक प्रभागामधनं फिरत असताना जनतेचा जो पाठिंबा मिळतोय हाच पाठिंबा या निवडणुकीच्या निकालामध्ये आपल्याला दिसेल। 2 तारीखला भरभरून मतदान हे या संपूर्ण शहरामध्ये होईल, या केंद्रावर होईल आणि 3 तारीखला विजयाचा गुलाल या ठिकाणी शहर विकास आघाडीचं पॅनल या संपूर्ण शहरामध्ये त्या ठिकाणी मिळवेल आणि म्हणून मी जनतेला त्या ठिकाणी या निमित्तानं सांगू इच्छितो की त्यांना आवाहन करतो की एक संधी आपण सुशांत नाईकला द्या, माझ्यासारख्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराला द्या। कणकवली शहराचं जे विकासाचं जे विजन आहे ते विकासाचं विजन घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करू आणि नक्कीच कणकवलीकरांना एक सन्मान, जे कणकवली शहर एक सुसंस्कृत शहर आहे, एक स्वाभिमानी शहर आहे, हे पुन्हा एकदा त्या शहराचा जो लौकिक आहे हा पुन्हा आम्ही त्या ठिकाणी प्राप्त करू जनतेच्या आशीर्वादावर, विश्वासावर आणि प्रेमावर। एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगतो। प्रचाराचा शुभारंभ आज आमचे उमेदवार तडफदार उमेदवार संदेश पारकर यांच्या हस्ते आज आमचा 17 नंबर वॉर्डचा शुभारंभ झालेला आहे आणि हा विजयाचा शुभारंभ झालेला आहे। खरं म्हणजे आम्ही गेली महिनाभर काम शहरामध्ये करतोय, ह्या वॉर्डमध्ये महिनाभरच काम आधी आम्ही सुरू केलेलं आहे आणि जनतेपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत आणि जनतेपर्यंत आता पुढच्या 10 दिवसात सुद्धा आम्हाला पोहोचायचं आहे। चांगल्या प्रकारे पोहोचून आमचं जे काम आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे। कनकनगर हा जो वॉर्ड आहे तो खरं म्हणजे 2012 सालात आम्ही जेव्हा लढलो होतो या ठिकाणी त्यावेळी हा आमचा प्रभाग होता पूर्णपणे आणि त्याचा संपर्क आम्ही गेली 10 ते 12 वर्ष ह्या जनतेबरोबर ठेवलेला आहे। त्यांची ज्या सुखदुःखात आम्ही सहभागी झालेलो आहोत, त्यांची जी कामं होती ती पण आम्ही वेळोवेळी करत आलेलो आहोत। इथले बरेचसे रस्ते आम्ही केलेले होते, इथले बरेचसे रस्ते जो रुंदीकरण होतं ते केलेलं होतं, इथली गटर होती ती केलेली होती, पण गेल्या 5 वर्षात मात्र हा भाग जो कनकनगर आहे तो विकासापासून दूर राहिलेला आहे आणि त्यामुळे आता परत एकदा या कनकनगरवासियांची गरज जी काय आहे ती बघून आम्ही पुढचा विकासाचं विजन ठेवून या वॉर्डामध्ये काम करणार। आमचा 100% संदेश पारकरांचा विजय निश्चित झालेला आहे, त्यामुळे येत्या काळात कनकनगरचा विकास हा ध्येय ठेवून आम्ही पुढे काम करू। चांगल्या पद्धतीचं एक वातावरण या शहरामध्ये शहर विकास आघाडीच्या माध्यमातून तयार झालेलं आहे आणि त्या शहर विकास आघाडीला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद या जनतेकडनं मिळत आहे। तुम्ही बघितलं फॉर्म भरल्यापासून आतापर्यंत चांगला प्रतिसाद संदेशभाई पारकर यांना मिळत आहे आणि ते आमचे विजयी नक्कीच होतील आणि 17च्या 17 आमचे नगरसेवक विजयी होतील अशी आम्हाला खात्री आहे। नागरिकांनीही या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे चित्र पाहायला मिळाले। या प्रचार फेरीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांच्यासह शहर विकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचीही मोठी उपस्थिती होती।
यावेळी सुशांत नाईक, राजू शेटिये, संतोष परब, विलास जाधव, रणजित धुमाळे, किरण वर्दम, समीर सावंत, सुधाकर काजरेकर, संदेश जाधव, साई मोरिये, संतोष सावंत, निलेश जाधव, प्रतीक रासम, कमलेश नारकर, संकेत कुडतरकर, दया परब, प्रतीक्षा साटम, मिनल म्हस्कर, नंदिनी धुमाळे, शैलजा धुमाळे, वनिता सामंत यांचाही समावेश होता. विराज गोसावी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, सिंधुदुर्ग.